राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच पार पडल्या। मात्र या बदल्यांनंतर पुण्यातल्या एका महिला पोलीस अधीक्षकानं या प्रक्रियेसंदर्भात आक्षेप घेत खळबळजनक आरोप केलेत। या आरोपांमुळे ही बदली प्रक्रिया खरंच पारदर्शकपणे राबवली जाते का, महिला अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, माझा एकच मुद्दा आहे की महिलांना काय वाटते, आम्हाला काय वाटते त्याचा विचार फक्त करा, बाकी काहीच नाही। जी भावना आमच्या मनात तयार झाली आहे ती भावना पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवावी अशी आमची अपेक्षा आहे। या आहेत पोलीस अधीक्षक वैशाली माने। राज्यात नुकत्याच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या। या बदल्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांना डावललं गेलंय असा आरोप करत वैशाली माने यांनी एकच खळबळ उडवून दिली। बदल्यांच्या काळात महिला अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग दिलं जातं किंवा अत्यंत दूरच्या ठिकाणी पाठवलं जातं। याउलट अनेक पुरुष अधिकारी वर्षानुवर्ष पुणे, मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कार्यरत असतात असं मानेंनी म्हटलंय। त्रास मला वैयक्तिक काहीच नाहीये, मला वैयक्तिक काहीही त्रास नाहीये। मी जे बघतीये त्या सगळ्या जे समाजामध्ये घडते त्या घटनेचा त्रास आहे की महिलांच्या बाबत होणारं डिस्क्रिमिनेशन। बाकी माझा वैयक्तिक काहीच मुद्दा नाहीये। जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, माझा एकच मुद्दा आहे। महिला पोलीस अधिकाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करावी लागते। या मानसिक ताणाकडे आणि महिलांच्या समस्यांकडे वरिष्ठ पातळीवर गांभीर्यानं पाहिलं जात नाही अशी ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि हा मुद्दा डिपार्टमेंटनं सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली। जी भावना आमच्या मनात तयार झाली आहे ती भावना पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवावी अशी आमची अपेक्षा आहे। मला अपेक्षा आहे पोलीस महासंचालक साहेबांनी माझी भूमिका समजून घ्यावी, कारण मी स्वतःसाठी बोलत नाहीये आणि महत्त्वाचं एकच आहे की मी पोस्टिंगसाठी बोलत नाहीये। हे जे काही लोकांना वाटते पोस्टिंगसाठी, मुळीच नाही, साईड पोस्टिंगला कायमस्वरूपी राहायची आमची तयारी, आमचं काही म्हणणं नाहीये। वैशाली मानेंच्या तक्रारीची शिवसेना नेत्या नीलम गोरेंनीही दखल घेतली आहे। अनेक महिला पोलिसांनी माझ्याकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याचा मी वारंवार, मला तर वाटतं निदान 15 तरी केसेसचा मी पाठपुरावा स्वतः केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दृष्टीने अंतर्गत महिला सुरक्षेसाठी त्यांची एक कमिटी आहे ज्याच्यामध्ये स्वतः महिला IPS अधिकारी असतात। वेळोवेळी त्यांच्या कमिट्या पण केल्या जातात, पण सातत्याने या संदर्भातल्या तक्रारींकडे स्वतः IG आणि स्वतः गृहमंत्र्यांनी तपासून घ्यावं, त्यानुसार काही सुधारणा आवश्यक असेल तर ती जरूर करावी असं मला वाटतं। मात्र 2 दिवसांपूर्वी या सगळ्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली होती तेही ऐका। या संदर्भात DG साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत, मला माहीत नाही ते काय बोलले आहेत, मी ऐकली नाही आहे, पण DG साहेब त्यात लक्ष घालतील। एखाद्याची बदली त्यांच्या मनाने झाली नाही तर मग असे आरोप लागतात, त्यामुळे त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावला बघितला असेल, पण बदली आपल्या मनाने झाली नाही तर असे विचार येतात माणसाच्या। एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यानं थेट यंत्रणेतील भेदभावावर बोट ठेवल्यानं प्रशासनातील पारदर्शकता आणि समानतेच्या धोरणावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पण प्रशासकीय कारभारात खरंच असं होतंय का, याचं सत्य प्रकरणाच्या चौकशीतून बाहेर येईल। मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।